बहुजन शिक्षक पतसंस्थेतर्फे 8% लाभांश जाहीर। 5वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न। सभासदांशी आपले विश्वासाचे नाते जपत बहुजन शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर या पतसंस्थेने सर्व सभासद खातेदार व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने चांगली भरारी घेतली आहे। सुलभ आणि पारदर्शक सेवेमुळे पतसंस्थेचा नावलौकिक असून हाच पतसंस्थेचा मानदंड आहे, असे प्रतिपादन पतसंस्थेचे संस्थापक तथा मानद सचिव समाजभूषण अण्णासाहेब बालशंकर यांनी व्यक्त केले। बाळे येथील श्री दिगंबरराव विश्वनाथ ढेपे प्रशाला येथे आयोजित केलेल्या बहुजन शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर या पतसंस्थेच्या 5व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते। या सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे चेअरमन प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड तर उद्घाटक म्हणून जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील निवृत्त अधिकारी दिगंबर ढेपे यांच्यासह पतसंस्थेचे संचालक मिलिंद भालशंकर, संचालिका मंजुश्री खंडागळे, प्रतिभा गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले। यानंतर पतसंस्थेचे खजिनदार रवी देवकर यांनी संस्थेच्या वार्षिक अहवालाचे वाचन करून पुढील विषयांना मंजुरी घेतली। यानंतर पतसंस्थेच्या सभासदांचे गुणवंत पाल्यांचे तसेच ज्या सभासदांची पदोन्नती नियुक्ती झाली आहे अशांच्या पतसंस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यानंतर सभासदांच्या वतीने राम गायकवाड, सावकार कारंडे, नितीन गायकवाड यांनी पतसंस्थेच्या पारदर्शक कामाचे कौतुक करीत पतसंस्थेचे आभार मानले। काशीनाथ जंगलगी यांनी विमा संदर्भात माहिती दिली। यावेळी पतसंस्थेतील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रास्ताविक पतसंस्थेचे चेअरमन बोधीप्रकाश गायकवाड यांनी केले। सूत्रसंचालन व्हाईस चेअरमन प्राध्यापक युवराज भोसले यांनी केले, तर संचालक प्रफुल्ल जानराव यांनी आभार मानले। यानंतर सभासदांना लाभांश वाटप झाल्यानंतर स्नेहभोजन देण्यात आले। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी। संचालक मंडळाने या ठिकाणी घेतलेलं नाही, त्यामुळे पतसंस्थेच्या सभासदांच्या विश्वासाला पात्र राहून पतसंस्थेने हे केलेलं कामकाज नेत्रदीपक अशा पद्धतीचं हे कामकाज आहे। 5 वर्षामध्ये 15 कोटीचा टर्नओव्हर पूर्ण करणं, टप्पा पार करणं ही साधी गोष्ट नाही आणि हे केवळ आणि केवळ सभासदांनी संस्थेवरती दाखवलेला विश्वास आणि संचालक मंडळ विश्वासाला राहिले पात्र या गोष्टीमुळेच आम्ही हे करू शकलो। भविष्यामध्ये सुद्धा पतसंस्थेच्या सर्व संचालकांनी अशाच पद्धतीनं काटकसरीने व्यवहार करावा आणि कारण पतसंस्थेचे संचालक मंडळ बाहेरगाव येतात, जाण्या येण्याचा गाडी खर्च देखील संचालक मंडळ मागत नाही, तिथे आल्यानंतर चहा मागत नाही। दर महिन्याला दादा एकाकडून चहा तिथे घेतो। आज जर चेअरमनने चहा पाजला, दुसऱ्या मिटिंगला व्हाईस चेअरमन, तिसऱ्या मिटिंगला खजिनदार, 4थ्या मिटिंगला मी, असं प्रत्येक मिटिंगला वेगवेगळ्या संचालकांनी चहा तिथं द्यायचा। अशा पद्धतीनं हा कारभार। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।